विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये येत असेल, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर तुमचा मोठा भाऊ, तुमचे शिक्षक जर सांगत असतील, पेपर अवघड असणार आहे. तुम्हाला जर एखादा यूट्यूबर सांगत असणार आहे, पेपर अवघड आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की पेपर नक्की कशा पद्धतीचा असणार आहे. पेपरची लेव्हल काय असणार आहे. म्हणजे ईझी असणार आहे, म्हणजे पेपर आपला एच-एस-सी बोर्डचा ईझी असणार आहे, मॉडरेट असणार आहे, की टफ लेव्हलचा असणार आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्ससाठी काय करायचंय, पुढचं तुमचं शेड्यूल काय पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओ आपण सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल कोणताही जरी पेपर असेल, कोणताही पेपर असेल, तर त्याचा एक फिक्स फॉर्मॅट असतो. कारण हे पहा, ज्यावेळेस पेपर बनवतो आपण, ओके, ज्यावेळेस एखादा एक्झामिनर पेपर बनवतो, टीचर पेपर बनवतात ज्यावेळेस, तर त्यावेळेस ते अशा गोष्टींचा विचार करून ठेवतात, की हा पेपर एका म्हणजे बिलो एव्हरेज विद्यार्थ्यांना द्यायचा आहे, एव्हरेज विद्यार्थ्याला पण द्यायचा आहे आणि म्हणजे ब्राईट विद्यार्थ्याला पण द्यायचा आहे. बरोबर आहे. टॉपरला पण तो पेपर द्यायचा आहे. मग सगळ्यांचा मेळ घालून, सगळ्यांचं संतुलन घालून एक पेपर डिझाइन केला जातो. बरोबर आहे. का असं थोडी आहे, की ड्रॉपरसाठी वेगळा पेपर आणि टॉपरसाठी वेगळा पेपर. असं बिलकुल नाही. सगळ्यांसाठी सेम पेपर आहे. मग त्यामागचा हेतू काय असतो, की प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं स्कोर करता आलं पाहिजे. ओके. किंवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय आहे त्यांना ते लिहिता आलं पाहिजे. त्या पद्धतीने पेपर डिझाइन केलेला असतो. बरोबर आहे. मग हा पेपर डिझाइन केलेला असतो 40-40-20 या रूलनुसार. बरोबर. तर हा रूल काय आहे? 40% जे क्वेशन्स आहेत तर ते पेपरमध्ये असतात ईझी. बोर्डचा पेपर असो किंवा कोणताही दुसरा पेपर असो, त्याच्यामध्ये 40% जे क्वेशन्स असतात तर ते ईझी लेव्हलचे असतात. त्याच्यानंतरनं 40% क्वेशन्स जे असतात तर ते मॉडरेट लेव्हलचे असतात. ओके. म्हणजे मध्यम लेव्हलचे आपण त्याला म्हणू. आणि 20% जे क्वेशन्स असतात, तर तेवढेच फक्त काय असतात, हार्ड क्वेश्चन असतात. बरोबर आहे? हा आहे पेपर पॅटर्न. या पॅटर्ननी प्रत्येक पेपर डिझाइन होतो आणि याच पॅटर्ननी प्रत्येक एक्झाम असते. बरोबर आहे? आता याच्यात पण काही दोष आहे. म्हणजे पहा, जर तुम्ही सारखं म्हणत जर राहिले, पेपर अवघड येणार आहे, पेपर अवघड येणार आहे, तर नक्कीच तुमच्यासाठी तो पेपर अवघड असणार आहे. बरोबर? पेपर तर एकच आहे. मग विचार करा ना, काही विद्यार्थ्यांना पेपर अतिशय सोपा जातो, काहींना अवघड जातो. मग असं का? पेपर तर सेम आहे. सगळ्या गोष्टी सेम आहेत. मग याचा फरक असतो अभ्यासाचा तुमचा. ज्याने अभ्यास केलाय, ज्याने व्यवस्थित रिव्हिजन केली, त्याच्यासाठी नो डाउट कितीही तुम्ही हाय लेव्हलचा पेपर द्या, तो त्याला ईझीच जाणार आहे. ज्याने अभ्यासच केला नाही, काहीच केलं नाही, टाईमपास केलाय फक्त, तर त्यासाठी तुम्ही त्याला कितीही सोपा पेपर द्या, साधी डेफिनेशन विचारा, फॉर्म्युला विचारा, तरी ते त्यासाठी अवघड जाणार आहे. बरोबर? मग हे सगळं डिपेंड कुणावर आहे? तर सगळं डिपेंड तुमच्यावर आहे. तुम्ही काय करता? बरोबर? म्हणजे या ज्या क्वेशनचं उत्तर आहे, पेपर खूप अवघड असणार. ओके. या क्वेशनचं जे ॲन्सर आहे, तर ते तुम्हाला सांगायचंय किंवा तुमच्या मनात यायला पाहिजे. पेपर अवघड असणार असं जर तुम्हाला वाटतंय, तर तुमचा अभ्यास झालेला नाही. पेपर अवघड असणार नाही असं तुम्हाला वाटतंय, तर नक्की तुमचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे हे ॲन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचंय. बरोबर आहे? पेपर अवघड असणार की नाही हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचंय. बरोबर? आता आपण पाहूया काय, की लर्न पेपर पॅटर्न. हे पहा, काही जरी आपल्याला करायचं असेल, कोणतंही काम आपल्याला करायचं असेल, तर त्या कामाचा आराखडा आपल्याला महत्त्वाचा लक्षात असणं महत्त्वाचं आहे. बरोबर? म्हणजे समजा आपल्याला एखादी मॅच खेळायची बाबा ग्राउंडवर. बरोबर? तर त्या खेळण्या अगोदर आपल्याला त्या मॅचविषयी ठीक आहे आपल्याला माहिती नसेल ना का, पण त्या ग्राउंडविषयी आपल्याला माहिती पाहिजे. ओके. ग्राउंडवर लॉन आहे, ग्राउंडची लांबी किती, ग्राउंडची रुंदी किती. ओके. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर? मग त्याच पद्धतीने पेपर द्यायचा आहे. पेपरचं पॅटर्न पण लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे किती सेक्शन्स आहेत, किती सेक्शन्स आहेत, त्याचबरोबर कोणत्या सेक्शनला किती वेटेज आहे, ठरवायचंय, स्ट्रॅटेजी बनवायची. कोणता सेक्शन आपल्याला अगोदर सोडवायचा आहे, कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आहे, हे तुम्हाला सगळं ठरवायचंय. बरोबर आहे? मग यासाठी काय, तर आपलं चॅनल तुमच्याकडे आहे. मी तुम्हाला इंग्लिश पेपरचा ऑलरेडी पेपर पॅटर्न दिलाय. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्ससाठी ऑलरेडी वेटेज प्रोव्हाईड केलंय, की कोणता चॅप्टर किती मार्क्सचा असणार आहे. त्याचबरोबर अपकमिंग व्हिडिओजमध्ये ओके, मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी, मराठी, हिंदी आणि भूगोल या सगळ्या विषयासाठी तुम्हासाठी पेपर पॅटर्नचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके. पेपर पॅटर्न म्हणजे काय? समजा क्वेशन 1, क्वेशन 1, क्वेशन 1 ए असेल. ओके. A1, A2, A3 हे नक्की काय असणार आहे? कशा पद्धतीने असणार आहे? मार्किंग स्कीम काय असणार आहे? त्याला म्हणायचं पेपर पॅटर्न. आणि पेपर देण्याच्या अगोदर तुम्हाला ते माहीतच असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही लवकरच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल, तर त्यावेळेस तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे समजलं तुम्हाला पेपर पॅटर्न लक्षात करायचा आहे. त्याच्यानंतर ना आणखीन काय गोष्ट करायची? टाईम मॅनेजमेंट करायचंय. एक्झामच्या वेळेस तर करायचंच टाईम मॅनेजमेंट. सध्या पण टाईम आपल्याकडे खूप कमी राहिलाय, बरोबर? मी एक व्हिडिओ बनवलाय लास्ट 15 डेज. ओके.
त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की शेवटच्या 15 दिवसामध्ये तुम्ही आता काय-काय केलं पाहिजे. प्रत्येक दिवसाचं मी शेड्यूल त्याच्यामध्ये दिलंय, की या दिवशी तुम्ही हाच टॉपिक, हा सब्जेक्ट केला पाहिजे, बरोबर? तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, तर चॅनलवर अवेलेबल आहे. तो लगेच तुम्ही जाऊन पहा, बरोबर? टाईम मॅनेज करायचा आहे. त्याच्यानंतरनं काय, स्टडी शेड्यूल तुम्हाला बनवायचं आहे. स्टडी शेड्यूल का बनवायचं आहे? कारण आपला अभ्यास जो आहे, तर हा प्रत्येक विषयाला आपला अभ्यास व्यवस्थित गेला पाहिजे. म्हणजे प्रत्येक विषयाला आपल्याला एक चांगला टाईम देता आला पाहिजे, बरोबर? असं नको की आपण पर्टिक्युलर एकाच विषयाचा भरपूर अभ्यास केलाय, पण दुसऱ्या विषयाचा केला नाही. त्याच्यामुळे एक स्टडीचं शेड्यूल बनवायचं आहे, टाईम टेबल बनवायचं आहे आणि मेन म्हणजे रिव्हिजन करायची आहे. पण आता रिव्हिजन कुणासाठी करायची? ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलाय त्यांच्यासाठी सांगतोय मी रिव्हिजन करायची. पण ज्यांनी सुरुवातच केली नाही, मग त्यांनी सगळ्यात पहिले एक चांगलं शेड्यूल बनवा. ओके. तुमच्या वेळा ठरवा. पुढच्या कमीत कमी 1 महिनाभर म्हणजे पेपर होईपर्यंत तरी एक शेड्यूल बनवा. त्या शेड्यूलनुसार तुम्ही फॉलो करा. नंतर तर सुट्ट्या आहेतच. नंतर एन्जॉय करायचंय, पण आता शेड्यूल बनवा. पेपर जवळ आलेत आणि अभ्यास केला नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा. टाईम मॅनेज करा. टाईम बिलकुल एकही सेकंद आपला वाया जाता कामा नये. एक-एक सेकंद तुम्हाला महत्वाचा आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये असेल, सीईटीच्या एक्झाममध्ये असेल, एक-एक मार्क्स, एक-एक पॉइंट मिळालेलं तुम्हाला महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता सब्जेक्ट वाईज पाहू काय-काय करायचंय. आता ज्यांनी सुरुवातच केली नाही अभ्यासाला त्यांच्यासाठी मी सांगतो. फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी कमीत कमी तुम्हाला 4D रूल अप्लाय करावाच लागेल. 4D रूल म्हणजे काय? आपला 4D रूल म्हणजे काय? डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि डेरिव्हेशन. ओके. या 4 गोष्टी तरी तुम्ही करू शकता ना, ठीक आहे. डेरिव्हेशन नका करू तुम्ही. ठीक आहे. डेरिव्हेशनला थोडंसं बाजूला ठेवा. ज्यावेळेस पण या वरच्या 3 गोष्टी डेफिनेशन असतील, डिस्टिंग्विश असतील, डायग्राम असतील, या 3 गोष्टी तर तुम्ही करू शकता. या गोष्टी तर तुमच्या हातात आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या. या फक्त 3 गोष्टी तुमचा 30% पेपर कव्हर करतात. बरोबर? 30% पेपर या 3 गोष्टी कव्हर करतात आणि बाकीचा तर तुम्हाला इकडनं-तिकडनं मिळणारच आहे. बरोबर आहे? मग कमीत कमी या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करा. बरोबर? त्याच्यानंतर मॅथ्ससाठी काय करायचंय? की जे सिंपल चॅप्टर्स आहेत त्यांच्यापासून सुरुवात करा. सिंपल्स कोणते आहेत पहा आता. मॅथ्स पार्ट 1 मध्ये लॉजिक आहे. मॅथ्स पार्ट 1 मध्ये मॅट्रायसेस आहे. पार्ट 2 चा विचार केला तर बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आहे. त्याच्यानंतर नंतर पुन्हा आता हे जे 4 चॅप्टर्स आहेत, हे झाल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला ठरवायचं की मॅथ्स पार्ट 1 करायचं की पार्ट 2 करायचंय. पार्ट 2 जर करायचं असेल, तर डिफरन्शिएशन पासून सुरुवात करा. ओके. पार्ट 1 जर करायचं असेल, तर लाईन एंड प्लेन करा. व्हेक्टर सारखा, ट्रिग्नोमेट्री सारखा इम्पोर्टंट चॅप्टर्स बिलकुल तुम्ही मिस करायचं नाही. मी सांगतोय तुम्ही एकही पॉइंट मिस करायचा नाहीये. बरोबर आहे. एकही पेज पुस्तकाचं असं पान वाचलं नाही पाहिजे, जिथपर्यंत तुम्ही पोहोचले नाही. बरोबर? त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित करायचंय. आपलं चॅनल तुमच्यासोबत आहे. जो काही गाईडन्स लागेल, तो मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. पेपर पॅटर्न देतोय. तुम्हाला वेळोवेळी स्ट्रॅटेजी असेल, रोड मॅप असेल, तुमचं शेड्यूल असेल, सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमची हेल्प करतोय. मग तुम्हाला माझी पण हेल्प करावी लागेल. ती म्हणजे काय? चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.